तर आझाद मैदानातील उपस्थित मराठा आंदोलक आहेत। आरक्षणासंदर्भात शपथ या ठिकाणी त्यांच्याकडून घेण्यात आली। तर आंदोलनाला कलंक लागेल असं कोणतेही काम करणार नाही अशी शपथ या आझाद मैदानातील उपस्थित मराठा आंदोलकांनी घेतली आहे। मनोज जरांगे यांच्याकडून सातत्याने आंदोलकांना आवाहन केलं जात आहे, शांततेच्याच मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं आहे, आंदोलनाला गालबोट लागेल असं कुठेही आपल्याकडून वर्तन होऊ देऊ नका। दुसरीकडे आता काही क्षणापूर्वी या मराठा आंदोलकांनी आंदोलनाला गालबोट लागणार नाही या संदर्भातील शपथ घेतली आहे। आम्ही दादांना शब्द देतो, हात वर करा, चला एक हात वर करा, चला वज्रमुठ बांधा हाताची। आणि जोपर्यंत दादा आम्हाला सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही एकही गोष्ट अशी करणार नाही की ती गोष्ट मराठ्याला कलंक, ज्या गोष्टीमुळे मराठ्याला कलंक लागेल, मराठ्यांना ती शोभणारी नसणारी अशी एकही गोष्ट आम्ही करणार नाही। आणि जर आमच्यातला एखादा करायला लागला तर त्याच्या मित्रांनो पाय धरा आणि त्याला सांगा, विनंती करून सांगा, मित्रा यासाठी इथं आपण उपोषणासाठी आलोय, आपला वाघ उपाशी आहे आणि आपल्या वाघाचा सांगावा आहे की आपण शांततेत हे आंदोलन करायचंय। मुंबई आपली आहे आणि या मुंबईची आपणच काळजी घ्यायची। कृपया संयम, शांतता आणि शिस्त या त्रिसूत्रीच्या बाहेर आपल्याला जायचं नाही। आणि रिकाम्या वाटल्या कृपया डस्टबिनमध्ये टाका। पूर्ण बॉटल संपल्यानंतरच आझाद मैदानातील मराठा आंदोलकांनी दिलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय। शपथ घेतलेली आहे, आंदोलनाला कलंक लागेल असं कोणतेही कृत्य करणार नाही, सोबतच पाटील पाटील अशा घोषणा। दाखल झालेला सर्व त्याच्यावर पाय पडतो आणि पडतात।